नमस्कार, आशुष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काहीतरी शाही असं स्वीट बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत ब्रेड. तर आपण ब्रेडच्या स्लाइस घेतलेत आणि त्या अशा प्रकारे त्याचे काट काढून कट करून घ्यायच्यात. तुम्ही काट जरी ठेवले तरी चालतील, पण मी कट करून घेते आणि अशा प्रकारे त्याला आकार द्यायचा. तुम्ही त्याचे क्यूबसारखे आकार दिले तरी चालेल. आणि आपल्याला हे ब्रेडचे स्लाइस जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. मी आता इथे तेलामध्ये फ्राय करते. तुम्ही तुपामध्ये पण फ्राय करू शकता. तर हे आपल्याला गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहेत. तुम्ही पाहू शकता कलर लगेच येतो, त्याला जास्त वेळ नाही लागत फ्राय करायला. दोन्ही बाजूने आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत ते फ्राय करून घ्यायचं आहे. आणि फ्राय करून झालं की आपण शुगर सिरप बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि तेवढंच 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. शुगर सिरप जो आहे तो आपण आपल्या ब्रेडचे स्लाइस किती आहे त्याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता मी इथे दोन्ही प्रकारचे ब्रेडचे स्लाइस केलेत, तर त्या प्रकारे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धा ग्लास पाणी. तर आपल्याला एक तारी पाक वगैरे असं काही बनवायचं नाही आहे. फक्त साखर विरघळवायची आहे आणि ती अशी घट्ट झाली पाहिजे, एवढंच करायचं आहे. आणि पाक बनवताना मी नेहमी त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू घालते, कारण तो लगेच घट्ट होत नाही. तर पाक तर झालेला आहे आपला बनवून. आता मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा लिटर दूध आपण बॉईल करायचं आहे आणि त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर जी मिळते ती 1-2 चम्मच घेऊन त्याच्यामध्ये आपलं रूम टेम्परेचरचं दूध ॲड करायचं आहे आणि त्याची असे एक स्लरी बनवून घ्यायचे, जेणेकरून ते आपण दुधामध्ये टाकल्यानंतर दूध आपलं घट्टसर होतं. दूध बॉईल होईपर्यंत आपण हे करून घेतलेलं आहे. दूध बॉईल झाले त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालायची. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि एकदा उकळी आली की त्याच्यामध्ये परत आपल्याला जे आपण स्लरी बनवलेली आहे कस्टर्ड पावडरची, ती पण त्याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला. आणि एकसारखं असं हलवत राहायचं आहे, कारण कस्टर्ड पावडरची स्लरी टाकल्यानंतर ते घट्ट असं होत जातं. आणि आपण रबडी कशी बनवतो त्याप्रमाणे थिकनेस आला की ते बंद केलं तर बंद करायचं आहे आपल्याला. तर पाहू शकता भरपूर प्रमाणात असं घट्ट झालेलं आहे. तर मी आता ते बंद केलं आहे आणि 10 मिनटं थंड झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर जे आपण ब्रेडचे स्लाइस जे आहेत ते फ्राय करून घेतले होते ते मी शुगर सिरपमध्ये डीप केलेत. दोन्ही साईडनं आपल्याला असं डीप करायचं आहे, जेणेकरून शुगर सिरप त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. जास्त वेळ त्याच्यामध्ये ठेवायचं नाही आहे, लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे. मस्त दोन्ही बाजूने शुगर सिरप लागलेला आहे त्याला. आता आपण हे स्लाइस अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आणि आपण जे दूध आणि कस्टर्ड पावडरची स्लरी बनवलेली आहे ते त्याच्यावरती टाकायचं आहे. आणि एका साईडला मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप पण करून घेतलेत, तर ते पण तुम्ही डेकोरेटसाठी वापरू शकता. याची चव एकदम मस्त लागते. एकदा बनवून नक्कीच पहा तुम्ही. पाहू शकता कलर वगैरे एकदम अप्रतिम आला, मस्त दिसते. आता हे झाल्यानंतर आपण याला 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. थंड असं खायला छान लागतं. आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ही रेसिपी कधी बनवली आहे का. जर बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. फ्रीजमधून काढल्यानंतर पाहू शकता मी 2च तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. खूप असं थंड छान अशी लागते खाण्यासाठी. माझ्या मुलीला तर खूप आवडली. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.